राज्यात नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रत्येक पक्ष या निवडणुकीत जोमानं उतरलाय आणि त्यात अनेक दिग्गज नेत्यांच्या कुटुंबातल्या मंडळी सुद्धा ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। राजकारणातील घराणेशाही यावरून सतत सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करतात, पण प्रत्यक्षात मात्र सगळेच पक्ष घराणेशाहीला महत्त्व देतात असं दिसतं। कारण वडगावमध्ये अनेक दिग्गज इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, कारण इथं घराणेशाहीची पंगत बघायला मिळते। नमस्कार, मी सारिका। तसं बघायला गेल्यास घराणेशाहीला विरोध हा भाजपकडून सगळ्यात जास्त होत असतो। मात्र आता भाजपनंच एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्याचा अजब प्रकार केल्याचं समोर आलं। नांदेडच्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं एकाच कुटुंबातल्या 6 जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय। असंच प्रकरण वडगाव मध्ये सुद्धा सुरू आहे। वडगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या मध्ये घराणेशाही आणि नात्यागोत्यात उमेदवारी दिल्याचं पाहायला मिळतं। वडगाव शहरातील 2 मोठी घराणी म्हणजे ढोरे आणि म्हाळसकर, आणि ही दोन्ही घराणी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं निवडणुकीत चुरस पाहायला नक्कीच मिळते। पण निवडणुकीत जवळजवळ सगळ्या पक्षांनी जुन्या इथल्या चेहऱ्यांना संधी दिल्यानं आंदोलनासाठी कार्यकर्ते आणि लढण्यासाठी नात्यातले अशी परिस्थिती इथं निर्माण झालीय। इथं 2 डिसेंबरला निवडणुका होणार आहेत, तर याच पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या म्हाळसकर घराण्यातील भास्करराव म्हाळसकर यांना भाजपनं वडगाव नगर पंचायत निवडणुकीत निवडणूक प्रभारी म्हणून निवड केली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश ढोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक प्रमुख म्हणून नेमणूक झाली आहे। तसंच नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या पत्नी अबोली ढोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून, तर दुसरीकडे मावळ पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर यांच्या कन्या अॅडव्होकेट मृणाल गुलाबराव म्हाळसकर यांना भाजपनं उमेदवारी देऊ केली आहे। सोबतच प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा माजी नगरसेवक दिनेश ढोरे यांना भाजपकडून, तर त्यांच्याच विरोधात वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अध्यक्ष असणाऱ्या प्रवीण विठ्ठल ढोरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। बाकी 2 प्रभागांसारखाच प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब ढोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं, तर प्रभाग क्रमांक 4 मध्ये माजी उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांच्या पत्नी सुनीता ढोरे यांना राष्ट्रवादीकडून, तर त्यांच्या विरोधात वडगाव शहर भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अतिश ढोरे यांच्या पत्नी पूजा ढोरे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। म्हणजे थोडक्यात काय, वडगाव मध्ये एकतर ढोरे वर्सेस ढोरे नाहीतर म्हाळसकर वर्सेस ढोरे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 10 मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य मंगला भेगडे यांच्या जाऊबाई सुजाता गणेश भेगडे या भाजपकडून, तर त्यांच्या विरोधात माजी सभापती रेवती वाघवले यांच्या सुनभाई आकांक्षा वाघवले या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। तसंच प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी नगरसेवक किरण रघुनाथ म्हाळसकर हे भाजपकडून पुन्हा निवडणूक लढवतायत, तर त्यांच्या विरोधात माजी उपसभापती गणेश ढोरे यांचा मुलगा सुनील ढोरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवतोय। प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळतंय। इथं माजी नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांचे भाऊ राजेंद्र हनुमंत म्हाळसकर भाजपच्या तिकिटावर, आणि त्यांच्या विरोधात माजी नगरसेवक गणेश म्हाळसकर राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 13 मध्ये विनायक रामदास भेगडे हे भाजपकडून, तर त्यांच्या विरोधात बाळासाहेब म्हाळसकर यांचा मुलगा अजय म्हाळसकर रिंगणात आहे। अशी सेम सिच्युएशन प्रभाग क्रमांक 5 मध्ये आहे। इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळ तालुका वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या पत्नी वैशाली ढोरे यांना उमेदवारी आहे। तसंच प्रभाग क्रमांक 6 मध्ये वडगाव नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे हे पुन्हा एकदा नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत, आणि त्यांच्या विरोधात माजी उपसरपंच विशाल वाहिले यांना भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपनं वडगाव शहर अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष दीपक भालेराव यांना उमेदवारी दिली आहे, तर प्रभाग क्रमांक 8 मध्ये शहर भाजपचे अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांच्या भाऊजाई वैशाली रमेश म्हाळसकर आणि त्यांच्या विरोधात वडगाव माजी उपनगराध्यक्ष माया अमर चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये माजी उपसभापती प्रवीण चव्हाण आणि यांच्या पत्नी सुप्रिया चव्हाण यांना भाजपकडून, तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी पवार गटाचे प्रभारी अतुल राऊत यांच्या पत्नी आरती राऊत यांना अर्ज दाखल केलाय। वडगावचे उमेदवार बघता ही अख्खी लढत फक्त आणि फक्त म्हाळसकर आणि ढोरे घराण्याची असल्याचं उघडपणे दिसून येतंय। एकही उमेदवार इथं असा नाही ज्याला घराणेशाहीचा वारसा नाही। त्यामुळे वडगावमध्ये अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत, कारण बाकी पक्षांना इथं
कारण बाकी पक्षांना इथं माळसकर वर्सेस ढोरे हा गेम खेळण्यात रस आहे. पण असं असलं तरी सुद्धा माळसकर की ढोरे, वडगावात कोण पडणार कोणावर भारी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्राच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू